नमस्कार मुलांनो. तुम्हा सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशांबद्दल शिकले आहात. आता या व्हिडिओमध्ये आपण फ्लेमिंगचा डावा हात आणि उजवा हात नियम याबद्दल माहिती जाणून घेऊया. शिकण्याचे उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टी समजू शकाल. चालत्या आवेशावर चुंबकीय बल, चुंबकीय क्षेत्रातील विद्युत प्रवाह वहन करणाऱ्या वाहकावर बल, फ्लेमिंगचा डावा हात नियम, फ्लेमिंगचा उजवा हात नियम. महत्त्वाच्या संकल्पना. चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय पदार्थाच्या सभोवतालचा प्रदेश. बल, विद्युत प्रवाह, चालता आवेश, वाहक, जो पदार्थ विद्युत प्रवाह प्रवाहित होऊ देतो. फ्लेमिंगचा डावा हात नियम. फ्लेमिंगचा उजवा हात नियम. सेशन सुरू करण्यापूर्वी आजच्या सत्राच्या संकल्पनात्मक नकाशाकडे पाहूया. चालत्या विद्युत भारावर चुंबकीय बल समजून घेण्यासाठी एक प्रयोग करूया. एक आयताकृती चुंबक बार मॅग्नेट घ्या आणि तो टीव्ही स्क्रीन जवळ आणा. तुम्हाला दिसेल की स्क्रीनवरील चित्र विकृत, डिस्टॉर्टेड होते. चित्र का विकृत होते? स्क्रीनवर पोहोचणाऱ्या इलेक्ट्रॉन्सच्या गतीवर चुंबकाच्या क्षेत्राचा परिणाम होतो का? आता चुंबक स्क्रीनपासून दूर हलवा. स्क्रीनवरील चित्र पूर्ववत स्पष्ट दिसू लागेल. हा प्रयोग पुन्हा करून पहा आणि पुष्टी करा की बार मॅग्नेटमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा इलेक्ट्रॉन्सच्या गतीवर परिणाम होतो. हे यामुळे घडते कारण चालत्या विद्युत भारावर चुंबकीय क्षेत्र एक बल फोर्स टाकते. या बलाला चुंबकीय बल म्हणतात. चुंबकीय क्षेत्राच्या गतिशील विद्युत भारावर
मूव्हिंग चार्ज कार्य करणारे बल मोजण्यासाठी एक संकल्पना समजून घेऊया. समजा क्यू विद्युतभार चार्ज आहे जो v वेगाने वेलोसिटी चुंबकीय क्षेत्र B मध्ये लंबवत परपेंडिक्युलर चालत आहे. या विद्युतभारावर कार्य करणारे चुंबकीय बल मॅग्नेटिक फोर्स असेल. F बरोबर QVBF बरोबर QVB. ही समीकरण फॉर्म्युला फक्त तेव्हाच लागू होते जेव्हा V वेग आणि B चुंबकीय क्षेत्र यांच्यामध्ये 90 अंश कोन असतो. प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे की जर गती वेलोसिटी आणि चुंबकीय क्षेत्र यामधील काही कोन फाय असेल तर विद्युतभाराने अनुभवल्या जाणाऱ्या चुंबकीय बलाचे परिमाण असेल F बरोबर QVB sin फाय F बरोबर QVB sin फाय. जर विद्युतभार चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने किंवा त्या विरुद्ध सरळ चालत असेल तर फाय बरोबर 0 अंश, फाय बरोबर 0 अंश, sin 0 अंश बरोबर 0, sin 0 अंश बरोबर 0. म्हणून चुंबकीय बल 0 F बरोबर 0 असते. म्हणजेच जर विद्युतभार चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत किंवा विरुद्ध दिशेत सरळ जात असेल तर त्याच्यावर कोणतेही चुंबकीय बल कार्य करत नाही. चुंबकीय क्षेत्रात फिरणाऱ्या चार्जवर काम करणाऱ्या चुंबकीय बलाची दिशा शोधण्याची सोपी पद्धत म्हणजे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वापरणे. साधारणपणे जेव्हा वेग आणि क्षेत्र एकमेकांना लंब असतात तेव्हा उजव्या हाताचा नियम वापरला जातो. या नियमानुसार तुमच्या उजव्या हाताचा अंगठा तर्जनी आणि मधली बोटे अशा प्रकारे ताणा की ते एकमेकांना लंब असतील. मधले बोट चार्ज किंवा करंटच्या वेगाच्या दिशेकडे निर्देश करते. तर्जनी क्षेत्राच्या दिशेकडे निर्देश करते. B अंगठा बलाची दिशा देतो. आपण शिकले आहे की एका चालकातून विद्युत प्रवाह वाहिल्यास तो चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. तयार झालेले चुंबकीय क्षेत्र चालकाच्या जवळ ठेवलेल्या एका चुंबकावर बल टाकते. फ्रेंच शास्त्रज्ञ अँद्रे मेरी एम्पियर यांनी सुचवले की चुंबक सुद्धा विद्युत प्रवाह वाहणाऱ्या चालकावर समान आणि विरुद्ध दिशेने बल टाकतो. चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत प्रवाह वाहणाऱ्या चालकावर कार्य करणाऱ्या बलाची संकल्पना समजून घेण्यासाठी एक प्रयोग करूया.
एक लहान ॲल्युमिनियम रॉड AB घ्या आणि त्याला स्टँडला 2 जोडणाऱ्या तारा वापरून आडवे टांगून ठेवा. एक मजबूत अश्वनाल हॉर्स शू प्रकारचा चुंबक अशा प्रकारे ठेवा की रॉड 2 ध्रुवांच्या मध्ये राहील आणि चुंबकीय क्षेत्र वरच्या दिशेने असेल. चुंबकीय क्षेत्र वरच्या दिशेने ठेवण्यासाठी चुंबकाचा उत्तर ध्रुव N ॲल्युमिनियम रॉडच्या खाली ठेवा. चुंबकाचा दक्षिण ध्रुव S ॲल्युमिनियम रॉडवर ठेवा. ॲल्युमिनियम रॉडला बॅटरी किंवा रेहोस्टॅट सोबत सिरीजमध्ये जोडा. आता B पासून A कडे विद्युत प्रवाह प्रवाहित करा. आपण पाहतो की रॉड डावीकडे सरकतो. आता रॉडमधील विद्युत प्रवाहाची दिशा उलटी करा. आपण पाहतो की रॉड उजवीकडे सरकतो. रॉडच्या होणाऱ्या या हालचालीमुळे हे स्पष्ट होते की जेव्हा विद्युत प्रवाह वाहणारा ॲल्युमिनियम रॉड चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा त्याच्यावर एक बल कार्य करते. यावरून हेही सूचित होते की जेव्हा चालकातून जाणाऱ्या विद्युत प्रवाहाची दिशा उलटली जाते तेव्हा बलाची दिशा सुद्धा उलटते. आता चुंबकीय क्षेत्राची दिशा खालील दिशेला करण्यासाठी चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांची अदलाबदल करा. पुन्हा एकदा असे आढळते की विद्युत प्रवाह वाहणाऱ्या रॉडवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा उलटली जाते. यावरून हे स्पष्ट होते की चालकावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा विद्युत प्रवाहाच्या दिशेवर आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशेवर अवलंबून असते. जेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा एकमेकांना समकोनात 90 अंश असते तेव्हा रॉडचे विस्थापन सर्वाधिक होते. अशा परिस्थितीत चालकावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा शोधण्यासाठी एक सोपा नियम वापरता येतो. याला फ्लेमिंगचा डावा हात नियम फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असे म्हणतात. आपण विद्युत प्रवाहाची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा एकमेकांना समकोनात 90 अंश असल्याचे विचार केले आणि आढळले की बल दोन्ही दिशांना समकोनात कार्य करते. या 3 दिशांना एका सोप्या नियमाद्वारे स्पष्ट करता येते ज्याला फ्लेमिंगचा डावा हात नियम फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल म्हणतात. या नियमानुसार आपल्या डाव्या हाताचा अंगठा
तर्जनी आणि मधला बोट असे ताणून धरा की ते एकमेकांना समकोनात राहतील. जर तर्जनी फोरफिंगर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेकडे निर्देश करीत असेल आणि मधलं बोट मिडल फिंगर विद्युत प्रवाहाच्या दिशेकडे असेल तर अंगठा थंब चालकावर कार्य करणाऱ्या बलाच्या किंवा त्याच्या हालचालीच्या दिशेकडे निर्देश करेल. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. चार्ज Q वर कार्य करणारे चुंबकीय बल हे F बरोबर QVB असते. फ्लेमिंगचा उजवा हात नियम फ्लेमिंग्स राईट हँड रूल सांगतो की जर आपण आपल्या उजव्या हाताचा अंगठा तर्जनी आणि मधला बोट एकमेकांशी समकोनात ठेवले तर अंगठा चुंबकीय बलाच्या दिशेकडे निर्देश करतो. तर्जनी फोरफिंगर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेकडे निर्देश करतो. मधला बोट मिडल फिंगर विद्युत प्रवाहाच्या दिशेकडे निर्देश करतो. फ्लेमिंगच्या डाव्या हात नियमानुसार फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जर आपण आपल्या डाव्या हाताचा अंगठा तर्जनी आणि मधला बोट असे ताणून धरले की ते परस्पर समकोनात राहतील. तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेकडे निर्देश करतो. मधला बोट विद्युत प्रवाहाच्या दिशेकडे निर्देश करतो. अंगठा चालकावर कार्य करणाऱ्या बलाच्या किंवा त्याच्या हालचालीच्या दिशेकडे निर्देश करतो. चालकावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा विद्युत प्रवाहाच्या दिशेवर आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशेवर अवलंबून असते.